अगं परी मला लाटू देत ना ग. नको. अगं एवढीशी तू आणि तू एवढ्या पोळ्या लाटणार? हो मला सवय आहे ना मोठी आई. मी रोज आईला मदत करते आणि रोज बेबी पोळी सुद्धा बनवते. ओ गॉड, मोठी आई एंड ऑल. हा मिथिला पण काय खुश दिसतेय. पण हे आई पण धप्पा देऊन पुढे जाईल ना तेव्हा झिणझिण्या येणार आहे तुला. एकदा नेहाचं सत्य समोर येऊ दे. या नव्या माय लेकींचाही खेळ हल्लास तोवर चालू देत तुमचा. करा मज्जा. किती छान झाली पोळी. ही पोळी तुझ्यासाठी. माझ्यासाठी? माझी बबली ग. अरे वा परी, पोळी नुसती बनवायची नाही हा, भरवायची पण. कशाला बाई? बरोबर मोठे. बरं एक मिनिट थांबा. ठीक आहे. मोठी आई हा घास खाऊचा. फार गरम नाहीये ना? नाही. आवडली पोळी? हो खूप गोड आहे, अगदी तुझ्यासारखीच. मोठी आई हा घास चिवचा. ओ सो क्यूट. बस मला आता पुरे. आता ही अर्धी पोळी ना तू खा. हा मी तर रोज खाते. तर मी विश्वजित आजोबांना देऊन येते. त्यांना ते खातील का? मी केली असं सांगितल्यावर त्यांना नक्की आवडेल. हो. मिथिला, हा किती लळा लागलाय तुला परीचा. हो ना. अगं मोठी आई कसली, तू तर मला खरंच आई वाटतेस तिची. तुला खरं सांगू, मी पण माझ्या पिकूचूला एवढीच माया लावली असती, त्याच्यावर तुझ्या एवढंच प्रेम केलं असतं ना, तर आज माझा पिकूचू पण माझ्यासाठी असं बेबी पोळी बनवत असताना ग. मला हेवा वाटतोय तुझा. आय मीन इन अ गुड वे. ओके. खरंच वहिनी, म्हणजे आई मुलीचं नातं हे असंच असतं का? हो ग मिथिला, असंच असतं. पण आता तुम्ही पण मनावर घ्या ग. हा म्हणजे तू विश्वजितला सांग. हा त्याला सांग की मला आई होणं जमलंय, आता आपलं एक मूल होऊ असं तू सांग त्याला. तुमचं मूल. आमचं मूल. पप्पांना दाखवायलाच पाहिजे. हा व्हिडिओ मस्त आहे. खोटी आई आणि बेबी पोळीची गोष्ट. खरं तर तुला सांगितलं होतं मी पिणार नाही, पण नाही होत आहे सहन मला.
सोबत तिकडे उभा आहे. अरे तू चोरून चोरून औषध पिताय ना? नाही, मी परत काहीतरी थंड खाल्लात ना? घशाला त्रास होतो म्हणून औषध घेताय ना? कितींदा सांगितलंय तुम्हाला, ज्यानी त्रास होता अशा गोष्टी खाऊ नका. मग हे असं सारखं सारखं औषध घ्यायला लागतं. तो नाही सोडणार. म्हणजे हे थंड तो खातच राहणार काही ना काहीतरी, त्यामुळे त्याला त्रास होणार आणि मग तो हे कडू औषध घेत राहणार. हो ना? आमचं कोणाचंच ऐकत नाहीये तो. तूच सांगून बघ काय होतंय का. ठीक आहे, मी बघते. काय झालं ना, हात जरा माझे घाम फुटतो, हात थरथरतात, घसा दुखतो, म्हणून औषध घ्यावं लागतं ना. आता ते औषध ठेवा बाजूला आणि हे खा. हे काय? बेबी पोळी मी बनवलीये, मऊ मऊ आणि लसलुशीत. आजपासून मी रोज बनवणार आहे बेबी पोळी तुमच्यासाठी. आजपासून तुम्ही फक्त बेबी पोळीच खायची. मग बघा, तुम्ही माझ्यासारखी स्ट्रॉंग व्हाल. कशी झालीये? तुझ्यासारखी. हा वहिनी बोल. काय का नेहा, कधी आलीस तू? मला कळवलं पण नाहीस. फॉरेनला जाऊन आलीस म्हणून वहिनीला विसरलीस वाटतं. वहिनी परकी झाली तुला. नाही वहिनी, तसं नाहीये. तसं नाहीये मग कसं आहे? मी जेव्हा बंडू काकांना फोन केला तेव्हा कळलं मला की तू आलीस म्हणून. कधी आलीस ते सांग मला पहिले. मी कालच आले. ठीक आहे, मला सांग तू माझ्यासाठी काय आणलंयस तिकडनं? तुमच्यासाठी सरप्राईज असेल तर अजिबात सांगू नको, कळलं का तुला? मी तिकडे तुला भेटायला येते. तू पॅलेस वरच आहेस ना? नाही नाही वहिनी, तू इथे नकोस. मी आल्यावर तुला दाखवते. ही मला भेटण्याचं टाळते की काय? म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही आणलं तिकडनं. हॅलो नेहा, मी आणलंय वहिनी तुझ्यासाठी. मी तुला भेटून देईन. हो हो हो, चालेल चालेल. पण कधी भेटशील सांग ना. मी 2 दिवसानंतर. नाही नाही, तू आराम करायलाच हवायस, कारण तुला ते लॅक्जेट वगैरे लागलं असेल ना. काय? ते नाही का, रात्रीची झोप येत नाही, दिवसात झोप येते. ते काहीतरी दिवस रात्र काहीतरी तुमचं ते विचित्र होऊन जातं, मग सकाळची झोप येतच नाही. असं काहीतरी आहे ना ते म्हणजे जेटलॅग वहिनी. हा तेच ते बरोबर बरोबर. ठीक आहे तू आराम कर, मी तुला नंतर येऊन भेटते. हा बरं, ठेवते. जर आत येशील तू अशी बोलायचं. काय झालं यश? तू इथे नसताना ऍक्च्युली बरंच काही घडलं. तुला आधीच सांगायचं होतं, पण म्हटलं तुला तिकडे फोन करून कशाला डिस्टर्ब करा. तू इथे आल्यावर तुझ्याशी बोलीन, पण काल तू दमली होतीस म्हणून मी काही विषय नाही काढला. बट इट्स इम्पॉर्टंट दॅट यू नो. कशाबद्दल? परीमुळे काय झालं का? परीमुळे काही झालेलं नाहीये, आजोबांमुळे झालंय. आजोबांना त्यांची विल तयार करायची होती. अजून आपलं लग्न झालं नाहीये, त्यामुळे विल मध्ये माझ्याबद्दल काय लिहिलंय या सगळ्याला काही अर्थच राहत नाही. मला असं वाटतं आपण आजोबांना सगळं खरं खरं सांगितलं पाहिजे. एक्झॅक्टली माय पॉइंट. मला बऱ्याच दिवसापासून हे करायचं होतं आणि आय एम ग्लॅड की तुलाही तसंच वाटतंय. आपण आजच सांगू. अरे तुम्ही असे अचानक कसे काय प्लॅन करता मला कळत नाही रे. हातातली कामं टाकून येता येतं का पटकन? अरे कामं नाही पण म्हणजे फॅमिली असते की नाही, असं काय करतो? आजोबा तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. इथे म्हणजे
आज जाऊन बोलूया ना. अरे एक मी 5-10 मिनिटात निघतो, पिकअप करतो तुला. असं काय? हा ठेव चल. हा. एक मिनिट, बिल बद्दल बोलायचं. तसं काही नाहीये आजोबा, मला एका वेगळ्या नेहा. विषयावर. तू हा व्हिडिओ बघितलास का? हे बघ. मोठी आई, हा घास का उचा? फार गरम नाहीये ना? नाही. पोळी केली आहे तिने. बेबी पोळी म्हणते ना ग ती ना. किती प्रेमाने खाऊ घालते ना मिथिलाला. तुला सांगते, मिथिला पण आजकाल खूप खुश असते, इतकी आनंदात असते. मला ना त्या दोघींना बघितलं की छान वाटतं. नुसतं छान वाटून घेऊ नका, स्वतःही शिका काहीतरी त्यातलं. तुम्ही कुठे बाहेर चाललात का पप्पा? हो, आपण रात्री बोलूया निवांतपणे. ज्या अर्थी तुला काहीतरी बोलायचंय त्या अर्थी काहीतरी महत्वाचं असलं पाहिजे. तू एक काम कर, रात्री बोल. मी येईपर्यंत याच्याकडनं काहीही ऐकू नकोस. नाही तर त्यापेक्षा असं कर ना, मी येईपर्यंत त्याला खोलीतच घेऊ नकोस. म्हणजे काय, माझ्या विरुद्ध आहे, कान बिन काही भरणार नाही. अरे हो, निघालोय मी, गाडीत बसलोय. हा चल. हा चल रे. हा तुम्ही दोघं पप्पांना परीबद्दल सांगणार होतात का? हो. तुम्ही योग्यच करत होतात. मलाही हेच वाटत होतं. ऍक्च्युली मी यशला बोलले होते की तू परत आलीस की लगेच सांगून टाका, पण घाई गडबडीत सांगू नका. जरा बघा की पप्पा रिलॅक्स्ड आहेत ना. ते जेव्हा आनंदी असतील, खुश असतील ना, तेव्हा हे सांगा. हो ना यश? हो. तो ही आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी लॉक्ड आहे आणि त्यानुसारच सगळी कामं व्हायला हवी. आपला प्रोजेक्ट जसा प्रोसीड होईल ना, तशी आपली ब्रोशर्स आणि पॅम्पलेट सगळं रेडी करूया आपण. वा, कमाल, सुपर्ब. चारू, या प्रोजेक्ट वरती तू कमाल काम केलेस. आता आपण एक काम करू, हा प्रोजेक्ट प्रोसीड झाल्यानंतर मग मार्केटिंग स्ट्रॅटेजीला हात घालू. म्हणजे काय, प्रोजेक्ट चांगला आहे, लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेला असेल. राईट? वा. पण मी आता यशला आवर्जून सांगणार आहे की चारूला दिलेली जबाबदारी तिने कमाल पार पाडली. हे जे सगळं डिटेल वर्क आहे हे तू नोट करून ठेवतेस का डायरीत? मी काही गोष्टी जरा नोट करून घेतो. देते मी काढ. सर, ही नेहाने दिलेली डायरी आहे ना? हो. सर, छान आहे ना? हो, खरंच छान आहे. नाही म्हणजे तिने दिलेलं गिफ्ट आवडलं ना तुम्हाला? हो, नेहानी गिफ्ट म्हणून जी डायरी दिली मला आवडली. काय वापरतोय मी. मी एवढं गिफ्ट करतेय तरी मी गिफ्ट केलेला मोबाईल दाखवत नाहीयेत. शी बाबा. सर, तुम्ही लिहून का घेताय? मोबाईल मध्ये फोटो काढा ना. नाही नाही, ती माझी जुनी सवय आहे. म्हणजे लिहून गेलं ना की एकदा हाताखालनं जातं, मग ते डोक्यामध्ये फिक्स होतं ना, म्हणून. नाही, बरोबर आहे सर, पण आता सोय आहे तर वापरा ना. नाही, पण मला ही सवय ना, आता लहानपणी शाळेमध्ये कुठे मोबाईल होता, मला ही अशी सवय आहे. अहो सर, पण मोबाईल वापरला ना की वेळ वाचतो. आणि जर काही मोबाईलने फोटो काढला ना तर उगाच तुमचा टाइम वेस्ट नाही होणार. आणि मोबाईल मध्ये फोटो असावा. आलं आलं, माझ्या लक्षात आलं शेफाली. हा, मोबाईल मध्ये मी फोटो काढतो. हा, तेच अपेक्षित आहे ना तुम्हाला? तेच. करेक्ट करेक्ट. मोबाईल मध्ये फोटो काढलाच पाहिजे. लक्षात ठेवण्यापेक्षा ते जास्त सोपं आहे. चारू, माझा नवीन मोबाईल पाहिलास की नाही? हो, नवीन फोन आहे का? गिफ्ट फ्रॉम लंडन. अच्छा, शेफालीने दिलंय गिफ्ट. हो की नाही शेफाली? क्या बात आहे. बघ किती मस्त आहे. बघ, छान आहे. बॅटरी बॅकअप फर्स्ट क्लास, कॅमेरा क्लॅरिटी उत्तम, स्क्रीन क्लॅरिटी उत्तम, खूप छान, वापरायला एकदम इझी. एवढंच का, अजून काही सांगू?
नो थँक्स. काय हे समीर, असं बोलतात का? उगाच कशाला रडवायचं तिला? दिस इज नॉट राईट. हा, आले मी. आता मी समीर सरांना कधी काही गिफ्ट देणार नाही. आपल्याला कधी वाईट वाटलं तर खुशाल रडावं, त्यांनी बरं वाटतं जरा. तुला बोलले नाहीयेत ना समीर सर, म्हणून तुला नाही कळणार. अगं समीर मित्र आहे ना तुझा, ओळखतेस ना तू समीरला, मग तुला माहित असेल ना. समीर बोलतो पण त्याच्या मनात काही वाईट नसतं. कधी कधी असं होतं ना की आपल्याला राग येतो, पटकन काहीतरी बोलून जातो आपण, पण म्हणून काय इतकं बोलायचं? मैत्रीण ऐकून घेते म्हणून इतकं दुखवायचं? मला मन नाहीये का? बरोबर आहे तुझं शेफाली. नाही, रागात बोललेलं ठीक आहे ग, पण आपण काय बोलतोय याचं तरी भान ठेवायचं ना. आणि त्यांना तुझ्या समोर काही बोलायची गरज नव्हती. गरज होती शेफाली. शेफाली, काही गोष्टी ह्या ना स्वतः पुरत्या असतात, पर्सनल असतात. त्याच्या मागचा आनंद, समाधान हा ना स्वतः पुरता ठेवायला मला फार आवडतो. कुणीतरी न विसरता माझ्यासाठी काहीतरी आणलंय, हे कुणी आणलंय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ते काय आणलंय त्याला मला नाही महत्व द्यावंसं वाटत, आणि ते कुणीतरी आणलंय ना ह्याचा आनंद मला ना खूप माझ्यापुरता ठेवायला आवडतो, पर्सनल. आणि जर ती व्यक्ती माझी आपली असेल तर तो आनंदही मला आपलासा वाटतो ना. एवढं न विसरता माझ्यासाठी काहीतरी आणलं ते मला जगाला ओरडून सांगण्यात इंटरेस्ट नाहीये, कारण ते माझ्यापुरतं आहे, आपलं आहे, आणि म्हणून मला ते माझ्यापुरतं ठेवायचं आहे. वाटतंय का तुम्हाला? खरंच मी तुम्हाला इतक्या जवळची वाटते? यालाच तर पर्सनल म्हणतात ना. बरं, माझ्या मावशीने माझ्यासाठी सुरळीच्या वड्या पाठवल्या होत्या, त्या कुठे पाठवल्यात का? आणल्यात का तुम्ही? पण सर, तुम्हाला खरंच त्या इतक्या आवडल्या होत्या? वा रे वा. तुझ्या आईनं दिल्या होत्या ना, मग आवडणारच समीरला. सिम्मी, ते बरं झालं तुम्ही आलात. हा व्हिडिओ बघा. थांबा. परीने मिथिलासाठी बनवली बेबी पोळी. हो, ऍक्च्युली परी आल्यापासून मिथिला आणि विश्वजितच्या नात्यात किती फरक पडलाय ना. मला काय वाटतं माहिती, परी आल्यापासून विश्वजितचं दारू पिणं खूपच कमी झालं. कमी म्हणजे काय, पितच नाहीये तो आजकाल. इजंट इट वंडरफुल? मला तर मिथिला आणि विश्वजितला बघून इतका आनंद होतो, म्हणून सांगू. मिथिला तर ऍक्च्युली ना परीची मोठी आई झाली. मला काय वाटतं माहिती, परी सारखं कोणीतरी ना मिथिला आणि विश्वजितच्या आयुष्यात यायला हवं. त्या दोघांचं आयुष्य इतकं आनंदाचं आणि सुखाचं होईल ना. खरंच असं झालं तर किती मजा येईल ना. पप्पा, ओ पप्पा, काही हवंय का? तुम्ही या ना, बसा ना. नाही, काही नको. काय झालंय? पप्पा, अगं सिम्मी,
तो व्हिडिओ दाखवणार होतीस ना? आता कशाला? हं? काम झालं.